नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, एक नवीन वॅकन्सीचा अपडेट घेऊन आलो आहे. वॅकन्सीचा अपडेट जे आहे आत्ताच लेटेस्ट निघालेला आहे, ज्यामध्ये पहा आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती जी आहे पाहणार आहे. आणि हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला जे आहे तुमचा प्रतिसाद नक्की द्यायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती जी आहे या ठिकाणी कव्हर केली जाणार आहे. आज तुम्ही थंबनेल पाहूनच व्हिडिओ क्लिक करून जे यामध्ये आला असताल. वॅकन्सीचा अपडेट जे आहे SIचा आहे. SI म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर. ठीक आहे, सॅनिटरी इन्स्पेक्टर हा जो कोर्स ज्यांनी केलेला आहे त्यांच्यासाठी हा वॅकन्सी अपडेट आहे. बऱ्याच जणांची कमेंट येत होते की सर SI जे आहे या कोर्स संदर्भामध्ये वॅकन्सी अपडेट येत असेल तर नक्कीच टाकत जावा म्हणून. ठीक आहे, तर या ठिकाणी धुळे महानगरपालिका, जे कोणी धुळे महानगरपालिकेअंतर्गत आहे, धुळे कॉर्पोरेशन, तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. या ठिकाणी अंतर्गत आरोग्य विभागामध्ये स्वच्छता निरीक्षक म्हणजे काय, सॅनिटरी इन्स्पेक्टर. ठीक आहे, तर इन्स्पेक्टर या पदासाठी ही वॅकन्सी आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेस्डची वॅकन्सी आहे. ठीक आहे, पूर्णपणे 6 मंथ बेस्ड ही वॅकन्सी आहे, ज्यामध्ये पहा तुम्हाला 12/5/2026 पासून ते 20/5/2026 पर्यंत अर्ज करायचा आहे. कधीपासून? 12/5/2026 पासून ते 20/5/2026 पर्यंत. महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. लक्षात असू द्या, ऑनलाईन. खूप जणांचे कन्फ्युजन असतात की फॉर्म ऑनलाईन भरायचं की ऑफलाईन भरायचा. अगोदर व्हिडिओ पूर्ण पाहून घेतल्यानंतरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाते. तर या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक हे पद आहे. या ठिकाणी एक वॅकन्सी आहे. 23,485 एवढं मानधन तुम्हाला किमान दरानुसार वेतन भेटणार आहे. तर हे खूप चांगलं सॅलरी आहे. 23,485 तुम्हाला ॲज अ सुपरवायझर टाईप काम असतं स्वच्छता निरीक्षक म्हणजे. यासाठी तुम्हाला शिक्षण काय लागतं तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे हायर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट जे असतं, म्हणजे 12वी जे आहे हे असणं गरजेचं आहे. 12वी तुमचं जे आहे सायन्समध्ये असणं खूप गरजेचं असतं मित्रांनो यासाठी. त्यानंतर नेक्स्ट जे आहे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडून म्हणजेच स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स, सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्यासाठी पदवी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य. जर या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल तर ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी तुम्हाला जे आहे या ठिकाणी चान्सेस जास्त आहेत. त्यानंतर तुम्ही जर काम केलं असेल कुठं, एक्सपिरियन्स पण असेल तर एक्सपिरियन्ससाठी पण तुम्हाला या ठिकाणी जे आहे फायदा होऊ शकतो. ठीक आहे, एवढे जे आहेत महत्त्वाचे अटी आहेत. ह्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्कीच अर्ज करायला विसरू नका. त्यानंतर कर्तव्याचे कामकाज, जर तुम्ही त्यामध्ये बसत असाल आणि फॉर्म भरणार आहात तर तुम्हाला काय काम करायचं आहे. सर्वात अगोदर तुम्ही जे आहे धुळ्यामधले असणं गरजेचं आहे. धुळ्यामधलं का सांगतो आहे मी, कारण तुम्हाला जे आहे लोकॅलिटीचा जॉब असतो त्या ठिकाणी म्युन्सिपल कॉर्पोरेशन अंतर्गत करायचा असतो, त्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होईल. स्वच्छता कामकाजावर देखरेख करायचे जे म्युन्सिपल कॉर्पोरेशन अंतर्गत, ज्यामध्ये सफाई कर्मचारी, घंटागाडी कर्मचारी, इतर स्वच्छता कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामकाज जे आहे त्याच्यावर पर्यवेक्षण करायचं. पर्यवेक्षण म्हणजे तुम्हाला सुपरवाईज करायचं आहे. ठीक आहे, सुपरवायझर ॲज अ तुम्हाला काम करायचं आहे. रस्ते, गटारे, सार्वजनिक शौचालय, बाजारपेठ हे सर्व जे आहे तर यामध्ये स्वच्छता नियमित होत आहे का नाही यामध्ये तपासणी करायचं. त्यानंतर कचरा जो आहे सेग्रिगेशन म्हणजे व्यवस्थित विल्हेवाट होतो आहे का नाही हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचं आहे. ओला कचरा, सुका कचरा या गोष्टीचं सगळं मॅनेजमेंट होतं आहे का नाही ते तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो. त्यानंतर कर्मचारी उपस्थित राहत आहेत का, त्यांची शिस्त वगैरे, त्यांची गुणवत्ता यावर नियंत्रण ठेवणं तुमचं काम असणार आहे. कामकाजासंदर्भातील दैनंदिन नोंदी, त्यानंतर अहवाल, अभिलेख अद्ययावत ठेवणं हे तुमचं या ठिकाणी काम असणार आहे. हे तुमचे रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहेत. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे वयाची अट किती असेल, तर वयाची अट जी आहे ॲज गव्हर्नमेंट रूल तुम्हाला 38 वर्षापर्यंत वय असणं अनिवार्य आहे खुल्या प्रवर्गासाठी. ठीक आहे, त्यामध्ये कास्टनुसार जसं आहे त्यानुसार तुम्हाला सूट असेल. SC ST OBC जी काय आहे त्यानुसार 38च्या वरी खुल्यासाठी भरता येणार नाही. त्यानंतर पहा निवड कशी होणार आहे. महानगरपालिका स्तरीय निवड समितीच्या अखत्यारीत राहील. म्हणजे महानगरपालिकेची जी काही समिती आहे
समितीच्या अंतर्गत ही जी आहे तुमची निवड होते. त्यानंतर अध्यक्ष असतात तर त्यांच्या ऑर्डरनुसार तुम्हाला जी काय आहे पुढची प्रोसेस होते. त्यानंतर आहे मुद्रित अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर शैक्षणिक अहवाल गुणांकानुसार, अनुभवानुसार, मुलाखतीच्या गुणानुसार पात्र उमेदवाराची निवड यादी तयार होईल. म्हणजे तुमचे जे आहे हे सर्व पाहिलं जाईल. या सर्वानुसार तुमची इलिजिबल लिस्ट तयार केली जाईल आणि त्यानुसार निवड केली जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी पहा, खालीलप्रमाणे अटी व शर्ती नियुक्ती करण्यात येईल. ही पूर्णपणे ऑलरेडी मी सांगितलेली आहे की पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसची वॅकन्सी आहे. त्यामुळे तुम्हाला परमनंटचं काही विचार करायचा नाही आहे, कॉन्ट्रॅक्ट बेस आहे. सदर नेमणूक जे आहे 6 महिन्यासाठीच असणार आहे. पण इन केस यांना जर गरज लागेल तर ते जे आहे ते एक्सटेंड करू शकतात असं त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत केल्यास वेळोवेळी वाढवता येऊ शकते. डिपेंड करतं तुमचं काम कसं आहे. काम पण महत्त्वाचं असतं. काम चांगलं असेल तर नक्कीच वाढवलं जातं. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे भत्ते वगैरे तुम्हाला भेटणार नाहीत. अनुज्ञेय नाही आहेत म्हणजे भत्ते भेटत नसतात. त्यानंतर सदर कंत्राटी नियुक्तीनंतर कायमस्वरूपी समावर घेतल्या जाणार नाही. त्यासाठी तुम्ही हायकोर्ट वगैरे सुप्रीम कोर्टमध्ये वगैरे जाताल असं जर तुमचं म्हणणं असेल तर ऑलरेडी तुम्हाला जे आहे तुमच्या ऑर्डरमध्ये आणि या जाहिरातमध्ये नोटिफिकेशनमध्ये दिलेलं असते की ही कंत्राटी आहे आणि कुठं जाऊन पण हे होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं आवश्यक दस्तऐवज म्हणजे तुम्हाला लागणारे कागदपत्र पहा. पहिलं आहे या ठिकाणी आधार कार्ड कंपल्सरी लागेल. महाराष्ट्र आदिवास प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण 12वी, त्यानंतर तुमचं सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स, त्यानंतर पदवी असल्यास, ग्रॅज्युएशन असल्यात आणि तुम्ही जर SI म्हणून कुठं काम केलं असेल तर त्याचं प्रमाणपत्र, अनुभवाचं प्रमाणपत्र ते पण गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा अर्ज करायची प्रोसेस काय सांगितल्याप्रमाणे अर्ज पूर्णपणे ऑनलाईन आहे. तुम्हाला कुठे जायचं आहे, job.recruitment.dhulecorporation.in या वेबसाईटवर जायचं आहे. ठीक आहे. dhulecorporation.in या वेबसाईटवर जाऊन मग तुम्हाला जॉब रिक्रुटमेंट पोर्शनवर जायचं आहे. मग तुम्हाला जे आहे ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, अन्यथा याला जे आहे लिहून घ्या, महत्त्वाचं आहे. टपाल किंवा पोस्ट वगैरे इतर मार्गाने जर तुम्ही अर्ज दिला तर तो रिजेक्ट होईल. लक्षात असू द्या, ऑनलाईनच अर्ज भरणं गरजेचं आहे. फीस हे तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात द्यायचे. फीसची रक्कम असणार आहे 1000 रुपये. ठीक आहे. 1000 रुपये ही तुमची फीस आहे. यामध्ये काही सवलत वगैरे नाही आहे. त्यानंतर पहा, अर्ज जर कंप्लीट नसेल तर रिजेक्ट केला जाईल. मजकूर चुकीचा असेल तर रिजेक्ट केला जाईल. मजकूर म्हणजे फॉर्म भरताना काही चुकलं वगैरे असेल तर अर्जाचा पुनर्विचार केला जाणार नाही. त्यानंतर अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जर असतील तर तरच त्याचा ॲक्सेप्ट केला जाईल, अदरवाईज तो रिजेक्ट केला जाऊ शकतो. त्यानंतर पहा, परत महत्त्वाचं पण, अर्जदार हा पात्र असल्यास त्यांनी दिनांक 20/5/2026 पर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी. 20/5 ठीक आहे, म्हणजे शेवटची तारीख. ठीक आहे. 20 तापर्यंत तुम्हाला हा जो अर्ज आहे पूर्ण करायचा मित्रांनो. ठीक आहे. धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन या ठिकाणी जे आहे तर अतिरिक्त आयुक्त त्यांची साईन आहे, करुणा डहाळे, धुळे महानगरपालिका. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा संपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. चॅनलला फर्स्ट टाईम आला असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.